वाढ होते आहे. अवेळी पाऊस पडत आहे, तर कधी कुठे अनपेक्षितपणे गारांचा पाऊस पडतो, तर अचानक कुठेही ढगफुटी होते आणि घरेदारे सर्व काही वाहून जाते. होत्याचे नव्हते होऊन बसते. प्रत्येक वेळी शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे कर्जबाजारी होत आहे. हताश होऊन चुकीचे पाऊल उचलताना दिसत आहे. कधी पाऊस जास्त पडला म्हणून, तर कधी पाऊस पडलाच नाही म्हणून. आणि त्या कारणांमध्ये आता अजून एक भर पडली आहे, आणि ती म्हणजे अवकाळी पाऊस. त्याला कधी मुहूर्त काळ वेळ लागतच नाही. मग ती दिवाळी असो किंवा मकर संक्रांत. वाढत्या महागाईच्या स्पर्धेत या आता भरायला रासायनिक खते वापरून आपल्या शेत जमिनीवर घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ही पिके किंवा फळे आरोग्याला लाभदायक असतात, तसेच जमिनीची नापीक होतात. हे करूनही शेतकरी हवा आणि हे निर्णयावर थांबत नाही बरं, तर त्याचा परिणाम संपूर्ण आर्थिक साखळीवर पण काय सगळ्यांना लागलेले आज शाळेत जाणाऱ्या मुलांना सुद्धा आणि पूर्व वेळापासूनच यावर वाहनांपेक्षा सार्वजनिक वाहनांचा वापर पर्यावरणासाठी फायद्याचाच होतो. जवळपासच्या परिसरात जाण्यासाठी शक्य असेल तर सायकलचा वापर करा किंवा बॅटरी ऑपरेटेड वाहनांचा उपयोग करा. पायी